कलर्स मराठीवरील प्रेक्षकप्रिय मालिका इंद्रायणी आता रोमांचक आणि रहस्याने भरलेली नवीन दिशा पकडत आहे. सतत शांत व संयमी राहणारी इंद्रायणी आता एक अशा वळणावर उभी आहे जिथे सत्य जाणून घेण्यासाठी तिला स्वतःच्या भीतीची, नात्याची आणि भावनांची सामना करावा लागणार आहे. या प्रवासात राया तिच्यासोबत आहे, पण श्रीकलाच्या भोवती वाढत जाणारे रहस्य त्यांच्यासाठी अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. गेल्या काही भागांमध्ये श्रीकलाच्या वागण्यात आलेले बदल अगदी सूक्ष्म असले तरी ते दुर्लक्षित करता येत नाहीत. तिच्या हालचालीमध्ये अचूकता, संवादातील लपवाछपवी आणि नजरेत दडलेला वेगळाच आत्मविश्वास, हे सर्व काही इंद्राणीच्या मनात संशयाची सुई अधिक आहे. प्रेक्षकांनी तिच्या प्रत्येक कृतीमागे कोणता मोठा हेतू दडला आहे याचा अंदाज घेण्याची उत्सुकता लागली आहे. अचानक कथेत आलेल्या पोपटराव या नवीन पात्राचा उल्लेख तर कथेचा ताण आणखीन वाढवतो. पोपटराव श्रीकलाशी काय नातं, ते दोघं एकत्र काय लपवत आहेत, या प्रश्नाची उत्तर शोधताना इंद्रायणीला मनोबल डळमळतो. राया श्रीकलाच्या घरात पाहिलेल्या काही विचित्र गोष्टी इंद्रायणींनी शेअर करतो आणि हीच माहिती तिच्या मनातल्या शंकेला पेटवणारी ठरते. मात्र सत्य उघड करण्याचा प्रवास तितका सोपा नाही. प्रत्येक पावलागे तिला नवनवीन आव्हान भेटतात. कधी भावनिक संघर्ष, कधी भयाची छाया, तर कधी नात्यातील अविश्वास. या सर्व घडामोडींनी मालिका एक निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. इंद्रायणीचं धैर्य, तिची श्रद्धा आणि नात्यावरील तिचा विश्वास यांची येत्या काही भागात मोठी परीक्षा होणार आहे. रायाही प्रयत्न करत असतो, पण सत्याच्या शोधात इंद्रायणीला अनेकदा एकटं वाटतं. दरम्यान श्रीकलाच्या शांत बाह्यरूपामागे काय दडलं आहे? पोपटराव कोण? राया जे पाहतोय ते खरंच सत्याच्या दिशेने नेणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही भागात या मालिकेचे कथानक अधिक थरारक, गूढ आणि रोमहर्षक होणार आहे. हे निश्चित. या रहस्याच्या जाळ्यात सत्य कोणाचं उलगडलंय हे जाणून घेण्यासाठी पहा इंद्रायणी सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता केवळ कलर्स मराठीवर. तुम्ही नवीन जर का चॅनेलवरती असाल तर चॅनेलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.